नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की गावरान पिल्ले काढण्यासाठी कोंबडी कशी बसावी, जेणेकरून आपल्याला रिझल्ट हा 100% भेटेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की सर आम्ही कोंबडी अंड्यावर बसवली, पण पिल्लू खूप कमी प्रमाणात निघाले. अजून कमेंट आले होते की एकही पिल्लू निघालं नाही किंवा कोंबडी अंड्यावर बसवल्यावर अंडी धरत नाही. तर काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. याच पद्धतीने जर आपण गावरान कोंबडी बसवली तर नक्कीच 100% रिझल्ट येईल. चला तर आपण व्हिडिओमध्ये बघू. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे यासारखंच आपल्याला कोंबडीला बसवण्यासाठी घरटं बनवायचं आहे. तर आपण बघू शकतो, आपण एक फायबरचं टोपलं घेतलं आहे. असंच तुम्हाला पण घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सुकलेलं गवत घेऊन आपल्याला अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचं आहे, असं गोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कोंबडी आणि अंडे त्यामध्ये परिपूर्ण बसेल. लोकांची चुकी काय होते की ते खाली गड्डा करतात आणि त्यामध्ये अंडी ठेवतात. मग काय होतं की जमिनीमधले सडे जंत, व्हायरसेस असे वेगवेगळे त्याला लागतात. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. तर आपण अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि सर्वात मोठी चूक म्हणजे लोक काय करतात की एका कोंबडीखाली 25, 27, 30 इतके अंडी बसवतात. पण हे पण चुकीचं आहे मित्रांनो. ही कोंबडी मोठी असेल तर तुम्ही 20-22 पर्यंत, एक मॅक्झिमम 20-22 पर्यंत ठेवू शकता. पण शक्यतो तुम्हाला 17 किंवा 18 पर्यंतच ठेवायचं आहे. मी जास्त ठेवले होते, पण ते बाहेरच राहत होते. त्यामुळे आपण फक्त 19 अंडे ठेवणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला 19 ते 20 दिवस आपल्याला कोंबडी एका दिवसाआड सोडायची आहे. म्हणजेच आज सोडली तर डायरेक्ट परवाच्या दिवशी सोडायची आहे, किंवा दररोज पण सोडू शकता. पण फक्त 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला बाहेर सोडायचे आहे. जास्त टाईम ठेवायची नाही. त्यानंतर संपूर्ण पिल्लं निघेपर्यंत कोंबडी बाहेर सोडायची नाही. ते 24 तासपर्यंत काही खायला नाही दिलं तरी चालतं. कोण मोजितं? किती मोजे बरं? 1 2 3 4 5 7 9 8 5 7 9 आपण मोजू. किती निघले काढायचे? 24. त्यानंतर आपल्याला पूर्ण पिल्लं निघाल्यावर आपल्याला त्यांना खाद्य व पाणी द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 7व्या दिवशी लासोटा हे लसीकरण करायचं आहे. हे का द्यायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला असेच कुक्कुटपालन, शेळीपालन किंवा बँक कर्ज प्रकारांच्या संदर्भात नवीन नवीन माहिती देणार आहे, तेही अगदी फ्रीमध्ये. त्यासाठी आपल्याला सह्याद्री फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यामुळे मी पाठवलेली व्हिडिओ लगेच तुमच्या मोबाईलमध्ये येईल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.